नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर आज आपण बनवणार आहोत विदाउट चीज एकदम क्रिस्पी आणि वेल बाइंडेड असे सँडविच। मुलांना खूप आवडतील आणि करायला पण सोपे आहेत। चला तर जास्त वेळ न दवडता मी तुम्हाला सांगते कसे करायचे ते। सर्वप्रथम मी इथे छोटी जी ड्रायफ्रुट्सची किसणी असते त्यांनी आपले लसूण अशा प्रकारे स्लाइस करून घेते आहे। बघा, साधारण 1 वाटी लसूण तुम्ही इथे घेऊ शकता। तुम्हाला लसूण जास्त आवडत नसेल तर तुम्ही तो कमी सुद्धा इथे वापरू शकता। मी अशा प्रकारे संपूर्ण लसूण स्लाइस करून घेते आहे। बघा, त्यानंतर आपल्याला अमूल बटर इथे घ्यायचं आहे। 100 ग्रॅम बटर मी इथे घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे आणि एका बाउलला मी ते काढून घेते आहे। थोडं मेल्ट झालेलं बटर आपल्याला इथे हवं आहे। बघा, अशा प्रकारे। त्यानंतर आपण जो लसूण स्लाइस करून घेतला होता तो यावरती अशा प्रकारे घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ड्राय हर्ब्स आपल्याला घालायचे आहे। बघा, आणि ते छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम ब्रेड स्प्रेडर ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे याची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। अशा प्रकारे आपल्याला ते छान आपण लोणी ज्याप्रमाणे फेटतो त्याप्रमाणे हे बटर फेटून घ्यायचं आहे। बघा, आणि यामध्येच आपल्याला जे आपलं घरगुती साजूक तूप असतं ते घालायचं आहे। थोडं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होण्यासाठी आणि याचं बाइंडिंग खूप छान येतं, फ्लेवर खूप छान येतो। अशा प्रकारे आपण यामध्ये तूप घालून हे मिक्स करून घेणार आहोत। बघा, एका मिक्सरच्या भांड्याला आपल्याला कोथिंबीर, थोड्या चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा अद्रकाचा तुकडा आणि भरपूर असं हिरवगार पुदिना आपल्याला यामध्ये घालायचं आहे। बघा, विदाउट पाणी आपण सध्या हे बारीक केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्येच थोडं पाणी घालून आणि मीठ, बघा काळं मीठ इथे मी वापरते आहे, काळं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर थोडा आमचूर पावडर मी इथे घातलेला आहे चवीनुसार आणि हे अशा प्रकारे आपल्याला छान, बघा, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची। त्यानंतर एका पॅनला मी थोडं तेल घातलेलं आहे। ते थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, त्यानंतर एक मोठा कांदा चिरलेला बारीक, स्वीट कॉर्न्स आणि गरम मसाला इथे आपल्याला घालायचा आहे। बघा, हा गरम मसाला तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथनं विकत घेऊ शकता। सुक्या आणि ओल्या दोन्ही भाज्यांना हा मसाला तुम्ही घालून तुमच्या भाज्या एकदम स्वादिष्ट बनवू शकता। चला परत आपण येऊया आपल्या सँडविचकडे आणि मी ते सगळं छान मिक्स करते आहे। गरम मसाल्यामध्ये आपल्याला कांदा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता इथे मिक्स करते आहे मी छान। बघा, त्यानंतर यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे आणि हळदसुद्धा घालायची आहे। तिखट आपण हिरवी चटणी बनवली आहे त्याप्रमाणे आपल्याला तिखट घालायचं आहे। तुम्हाला जर जास्त स्पायसी सँडविच नको असतील तर तुम्ही इथे तिखट स्किप सुद्धा करू शकता। बघा, आपला कांदा इथे अर्धवट झालेला आहे छान शिजून। सँडविचला याच फॉर्ममध्ये कांदा आपल्याला ठेवायचा आहे आणि उकळलेले आलू मी इथे घालते आहे। बघा, साधारण अर्धा किलो आलू मी इथे घेतलेले आहेत। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत छान। एकदम फाईन भाजी आपल्याला पाहिजे आहे जेणेकरून ती सँडविचमध्ये छान स्प्रेड होईल आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतो आहोत आणि ते सुद्धा मिक्स करायचं आहे। एकदम मस्त कलर छान आलेला आहे भाजीला आणि आता आपण सँडविच लावून घेऊयात। सर्वप्रथम ब्रेडला आपण जे बटर रेडी करून घेतलं होतं ते दोन्ही साइडनी आपल्याला स्प्रेड करायचं आहे अशा प्रकारे। बघा, दोन्ही स्लाइस मी इथे रेडी करून घेत आहे बटर लावून अशा प्रकारे। जे त्यामध्ये लसूण आपण घातलेला आहे आणि त्याची जी चव असते, बर्न गार्लिकची जी टेस्ट लागते या सँडविचमध्ये ती खूप छान लागते। बघा, मी दोन्ही साइडनी
बटर लावून घेतलेलं होतं. आता एका स्लाइसला मी टोमॅटो कॅचअप यूज करते इथे. बघा, तुम्हाला जर टोमॅटो कॅचअप नसेल घालायचं तर तुम्ही दोन्ही पण स्लाइसला ही हिरवी चटणी यूज करू शकता. बघा, एका स्लाइसला मी हिरवी चटणी लावते आणि एका स्लाइसला केचप लावलेला आहे. बघा, त्यानंतर अशा प्रकारे जे केचप लावलेलं स्लाइस होतं त्यावरती मी भाजी घालते आहे. अशा प्रकारे आपण भाजी पूर्ण होल स्लाइसला स्प्रेड करून घेतो आहोत आणि दुसऱ्या पण स्लाइसवर मी अशा प्रकारे भाजी घालते आहे. खूप तेल या भाजीमध्ये यूज नाही करायचं, नाहीतर मग सँडविच जे आहेत ते तेलकट होतात आणि खायला थोडे चांगले लागत नाहीत. खूप तेल लागतं. सुकीच भाजी आपल्याला इथे करायची आहे. आणि आलू उकळताना सुद्धा आपल्याला जास्त पाणी घालून आलू उकळायचे नाही आहेत. आणि अशा प्रकारे आपण सँडविच इथे रेडी करून घेतो आहोत. स्लाइस आपण यावरती घालायची आहे, दुसरी ब्रेड स्लाइस. आणि आता आपण तव्यावरती डायरेक्ट ही ब्रेड ठेवणार आहोत. याच्यावरती तूप नाही घालायचं, काही नाही घालायचं. डायरेक्ट आपल्याला ही ब्रेड बटर लावल्यामुळे डायरेक्ट आपण शेकू शकतो. आणि अशा प्रकारे थोडीही प्रेस करून घ्यायची. बघा, कमी आचेवरतीच आपल्याला हे शेकायचे आहेत सँडविच. आणि 2-3 मिनटं झाले की आपल्याला ही स्लाइस परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण प्रेस केल्यामुळे याला छान बाइंडिंग येतं. चीज वापरलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. बघा, असे गोल्डन झाल्यावर आपल्याला ते परतवायचे आहेत मस्त. आणि आपलं सँडविच इथे रेडी आहे. मी ते पिझ्झा कटरने कट करून घेते आहे सँडविच अशा प्रकारे. बघा, इझिली कट झालेत, क्रिस्पी. आपण हे भाजल्यामुळे कट करायला सुद्धा त्रास होत नाही. अशा प्रकारे कट करून घेतले आणि तुम्ही बघू शकता यामधल्या लेयर किती छान दिसतात आणि एकदम यमी झालेले आहेत सँडविच. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला कसे वाटत आहेत ते. चला, पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तर ते नक्की करा, विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू.